इतिहासाच्या पानवळावर अढळ अक्षरांनी कोरले गेलेले नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आता न्यायालयाच्या कठड्यात ओढले गेले। श्री देवेंद्र भुतडा निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। हिंगोली आणि अकोला येथे 2022 मध्ये झालेल्या सभा आणि पत्रकार परिषदांमध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेली विधानं ही जणू स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र स्मृतीवर केलेल्या घाणेरडा शिडकावच होता, असा आरोप श्री भुतडा यांनी केला आहे। सावरकरांनी स्वतःला स्वातंत्र्यवीर ही पदवी लावून घेतली, ते काही दिवसच तुरुंगात होते, भाजप आणि संघाचे ते जीण होते आणि ते माफीवीर होते, असे खोटे आणि मानहानीकारक आरोप राहुल गांधी यांनी केल्याचे श्री भुतडा म्हणातात। सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे केलेल्या दयेच्या अर्जांना बाजूला ठेवून त्यांना केवळ माफीवीर म्हणणं हे त्यांच्या संपूर्ण कार्य आणि त्यामागचे अवमूल्यन करण्यासारखं आहे, असं तक्रारदारांचं म्हणणं आहे। महात्मा गांधींनी देखील असंच पत्र लिहिलं होतं, म्हणून त्यांना कोणी माफीवीर म्हणत नाही, तर मग सावरकरांना हे लक्षात का घेतलं जात नाही, असा सवाल श्री भुतडा यांनी उपस्थित केलाय। याशिवाय इंदिरा गांधी यांनी स्वतः सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं होतं, पण हे तक्रारदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली आणि सावरकरांचं निधन 1967 मध्ये झाले, तर मग ते भाजपचे जीन कसे असू शकतात, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। न्यायालयानं तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेतलं असून राहुल गांधी यांना समन्स बजावलेत। आता सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना न्यायालयासमोर हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे। 2022 साली विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी हिंगोली आणि अकोला इथल्या सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही आक्षेपार्ह विधानं केली होती। देशामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर हे माफीवीर आहेत, त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यवीर हे नाव लावून घेतले, इत्यादी अनेक आरोप। म्हणजे जसं काही स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही काळच तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांनी माफीची पत्र लिहिणं सुरू केली, असे अनेक आरोप त्यांनी केल्यानंतर समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता। आणि नाशिकचे निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा, ज्यांचं निर्भय फाउंडेशन हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर चालणार आहे, त्यांना अनेकांनी फोन केले की सावरकरांविषयी आम्ही हे काय ऐकतोय। त्याच्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आणि त्यांनी हे सर्व विधानं एकत्रित केली, आपल्याकडचे पुरावे तपासले आणि सावरकरांवर आक्षेपार्ह बोलल्याबद्दल 499 आणि 504 या दोन कलमाखाली एक प्रायव्हेट कंप्लेंट नाशिकच्या कोर्टात दाखल केली। 2 वर्ष त्याचं हिअरिंग झालं, त्याच्यावर आर्ग्युमेंट झाली, देवेंद्र भुतडा यांचा जबाब झाला आणि हा सर्व पुरावे तिथे दाखल करण्यात आले। आणि ह्याचा अभ्यास करून कोर्टाने काल इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर केली, म्हणजे समन्स इश्यू करण्याची ऑर्डर केली। त्याच्यामुळे आता समन्स इश्यू झालेला आहे आणि नाशिक कोर्टात येणं हे राहुल गांधींना आता बंधनकारक ठरेल अथवा त्यांना हायकोर्टात जावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र भुतडा यांनी ही याचिका दाखल करताना महात्मा गांधी यांच्या पत्राचा संदर्भ जोडला, ज्याच्यामध्ये ते स्वतः त्यांनी लिहिलेलं पत्र आहे, त्यात त्यांनी मोस्ट ओबिडियंट सर्वंट असा शब्दप्रयोग केला आहे। आयर्न लेडी इंदिरा गांधींचं पत्र आहे, ज्यात त्यांनी स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्यवीर संबोधलं आहे आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान कुणी नाकारू शकत नाही असा उल्लेख इंदिरा गांधी यांनी केला आहे। तर ही सर्व बाब राहुल गांधींच्या निदर्शनास आणणं गरजेचं होतं। ते आता नाशिकला आले तर ते स्वातंत्र्यवीरांच्या भूमीत येतील आणि स्वातंत्र्यवीरांचा नीट अभ्यास करतील आणि केलेली विधानं कदाचित मागे घेतील, हा त्यामागचा उद्देश आहे। याचिका दाखल करताना राहुल गांधींना शिक्षा व्हावी किंवा कोणाला कमी लेखावं असा उद्देश नाही। ज्याप्रमाणे MK गांधी यांनी पण पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी स्वतःला मोस्ट ओबिडियंट सर्वंट ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हटलं होतं, तर महात्मा गांधी पण जेवढेच मोठे आहेत, जेवढे स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे आहेत, तेवढेच पंडित जवाहरलाल नेहरू मोठे आहेत। तर कोणीच या देशभक्तांविषयी कोणीच अशी वक्तव्य करू नयेत की ज्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण व्हावी, हा या याचिकाकर्त्याचा उद्देश होता याचिका दाखल करण्यामागचा। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।